नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैतचा गोंधळ तर पार पडलेला असतो आणि नंतर रिसेप्शन असतं. रिसेप्शनसाठी सर्व चांदेकर कुटुंबांनी अख्ख्या कोल्हापूरला आमंत्रण दिलेलं असतं. कोल्हापुरातील दिग्गज व्यक्ती तिथे आलेले असतात. तर मीडियावाल्यांना कला आणि अद्वैतचा एक फोटो घ्यायचा असतो. अद्वैत कलाला रिक्वेस्ट करत असतो की चल माझ्यासोबत फोटो काढ, परंतु कला त्यासाठी नाही म्हणते. कला म्हणते की जर तू मला बोललास की प्लीज कला तू माझ्यासोबत फोटो काढ, असं जेव्हा म्हणशील तेव्हाच मी फोटो काढायला येईल. तर अद्वैतकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो, कारण मीडियावाल्यांसमोर त्याला चांगलं दिसायचं असतं आणि तो त्याच्या बायकोवर किती प्रेम करतो आणि जरी त्याच्या लग्नाच्या वेळी जो काही प्रॉब्लेम झाला होता तरी सुद्धा आता तो किती खुश आहे हेच त्याला दाखवायचं असतं. त्यामुळे तो आता कलाला म्हणतो की प्लीज कला तू माझ्याशी फोटो काढशील का. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे काढते. आणि मग कला आणि अद्वैत आता दोघंही एकत्र मिळून फोटो काढत असतात. कला आणि अद्वैत लोकांना असं शो करत असतात की ते एक खूप हॅप्पी कपल आहे. सर्व काही सुरळीतपणे चालू असतं, परंतु त्याच वेळी पोलीस तिथे येतात आणि पोलीस आल्यावर सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात आणि पोलिसांना कोणी बोलवलं असेल आणि कशासाठी बोलवलं असेल हाच एक प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो. तर आबा जेव्हा विचारतात की तुम्हाला कोण हवंय आणि तुम्ही कोणाला भेटण्यासाठी इथे आलाय, तेव्हा पोलीस सांगतात की आम्ही कला चांदेकर यांना भेटायला आलोय. हे बघून आता सर्वजण घाबरतात. तर आबा विचारतात की कलाला भेटायला का आलाय तुम्ही, म्हणजे कलाकडे काय काम आहे तुमचं. आणि पोलीस आता अद्वैत आणि कलाला प्रश्न विचारू लागतात की तुम्ही शेवटी नैनाला कुठे बघितलं होतं. तर सरोज लगेच म्हणते की हे सगळे प्रश्न तुम्ही तिच्या घरच्यांना विचारा ना, आम्हाला कशाला विचारताय, ती आमची कोणीही लागत नाही. तर पोलीस सांगतात की आम्ही त्यांच्या घरी कशाला जाऊ, कारण कंप्लेंट तर कला चांदेकर यांनी केली आणि कला चांदेकर तर इथंच राहतात ना, म्हणून आम्ही इथं आलोय. तर सगळ्यांना आता खूप राग आलेला असतो की कलाने नैनाची मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली असते. तर कसं तरी करून अद्वैत आता पोलिसांना तिथून घालवून देतो, परंतु त्यानंतर आता सर्वजण कलावर खूप चिडतात आणि तू पोलीस कंप्लेंट का केली, तू त्या मुलीच्या साईडने आहेस का, असे सर्व प्रश्न आता तिला विचारू लागतात. अद्वैत सुद्धा कलाला बोलत असतो की तिने माझ्यासोबत एवढं सगळं केलं, भर मांडवातून ती पळून गेली आणि तू तिचीच साईड घेतीयस आणि तू तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवायला गेली होतीस का. तरी म्हटलं की त्या दिवशी रात्री तुला यायला उशीर का झाला, त्याच दिवशी तू गेली होतीस ना तिकडे. कला सांगते की हो मी त्याच दिवशी नैनाताईंची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे. आणि मी का नको नोंदवायला कंप्लेंट, शेवटी नैनाताई माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीच्या कर्तव्याने मी ती कंप्लेंट नोंदवली आहे. सरोज कलाला म्हणत असते की तुला मी 100 वेळा सांगितलंय की तू त्या लोकांचा विषय ह्या घरामध्ये अजिबात काढायचा नाही, तुझा आणि त्यांचा काहीही संबंध नाहीये. तेव्हा कला सांगते की मॅडम तुम्ही मला जे काही सांगितलं ते सगळं ऐकलं. तुम्ही मला म्हटले की तुझ्या घरी जाऊ नको, मी नाही गेले. तुम्ही मला म्हटले की तुझ्या आईला इथे बोलवायचं नाही, मी नाही बोलवलं. परंतु आता जर तुम्ही मला माझ्या घरच्यांची काळजीच करू नको असं जर म्हणत असाल तर मी मात्र ते अजिबात ऐकणार नाही आणि मला हे कधीही मान्य नसेल. आणि तुम्ही जर माझ्या प्रिय व्यक्तींना जर माझ्या आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर असं समजा की ते माझं आयुष्य आहे आणि मी माझं आयुष्य माझ्यापासून कधीच दुरावणार नाही. तुम्हाला जशी तुमच्या फॅमिली मेंबरची चिंता आहे तशी मलाही माझ्या फॅमिली मेंबरची. शेवटी मी त्या घरातली मुलगी आहे आणि मला वाटलं माझ्या बहिणीची कंप्लेंट नोंदवावी, तर त्यात गैर काय आहे. मला माझ्या बहिणीची काळजी आहे म्हणून मी हे केलं. तर अद्वैत आता कलावर नाराज होत असतो आणि कलाला म्हणत असतो की तू असं केलंच कशाला आणि हे सगळं करताना तुला मला घेऊन जाता नाही आलं का. तेव्हा कला म्हणते की तुला कसं सांगणार होते, ऑलरेडी तुझा नैनाताईवर एवढा राग आहे आणि तू बरा या गोष्टीसाठी रेडी झाला असतास आणि जर मी ही गोष्ट घरात कोणाला सांगितली असती तर घरातले अजूनच माझ्यावर चिडले असते आणि घरातलं वातावरण मला बिघडवायचं नव्हतं, म्हणून मी माझ्या बहिणीची कंप्लेंट माझ्या एकटीने जाऊन केली. तर कलाचं म्हणणं आबांना पटलेलं असतं आणि आबा कल्याला प्रतिसाद देत असतात आणि म्हणत असतात की चला जे झालं ते झालं, आता यावर जास्त चर्चा नको करायला, कारण बाहेर मीडियावाले उभे आहेत. तर अद्वैतही कलाला म्हणतो की ठीक आहे तू कंप्लेंट केली आहे ना, सापडू दे त्या नैनाला, बघतो मी काय करायचं ते. तर इकडे राहुलने मात्र नैनाला पूर्णपणे घोळात घेतलेलं असतं आणि कशा प्रकारे तो त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न करतोय आणि घरच्यांना मनवतोय. काही गोष्टी त्याने नैनाला सांगितलेल्या असतात आणि मूर्ख नैना त्याच्या गोष्टीमध्ये आलेली सुद्धा असते. नैनाला त्याने सांगितलेलं असतं की अद्वैतने तुझी मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे, त्यामुळे अद्वैत तुझ्या हात धुवून पाठीशी लागलाय आणि अद्वैत तुला कधीही पकडू शकतो, कधी तू समोर आली तर अद्वैत मात्र काय तुला सोडणार नाही. त्यामुळे नैना ही फार घाबरलेली असते. तर नैना राहुलला म्हणते की तू ती पोलीस कंप्लेंट मागे घेशील का. तेव्हा राहुल तिला सांगत असतो की मला जे काही करता येईल
लागेल ते सगळं मी करणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, परंतु तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर असा अविश्वास दाखवू नकोस आणि माझ्यावर शंका घेऊ नकोस. मला जे करायचंय ते मी बरोबर करणार आहे आणि आपण दोघं लग्न देखील करणार आहोत आणि थाटामाटात आपण लग्न करणार आहोत. तर नैनाला राहुलचं म्हणणं आता पटलेलं असतं, परंतु राहुल मात्र नैनासमोर आता दुसरा डाव टाकतो आणि कला कशा प्रकारे वाईट आहे आणि कलाने तिच्याबद्दल काय काय घाण घाण बोललेलं आहे आता हे तो तिला सांगायला लागतो. खरं तर असं काही घडलेलं नसतं, परंतु नैनातला तिच्या बहिणीबद्दल राग यावा म्हणून त्याने हे बोलले. तो म्हणत असतो की खरं तर नैना, जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील ना त्याच्यानंतर तुझं आयुष्य खूप वाईट असणार आहे, कारण तुझ्या बहिणीने मात्र आमच्या घरामध्ये तुझ्याबद्दल खूप विष पेरलंय आणि तिने तुझ्याबद्दल काय काय नाही सांगितलंय घरामध्ये. मला तर असं वाटतंय ना की अद्वैत सोबत लग्न करण्याचा ना तिचा आधीपासून प्लॅन होता. अगं तुझी बहीण तुला खाली दाखवण्यासाठी फक्त तुझ्या नावाचा वापर करतीये. सगळ्यांना माझ्या घरातल्यांना भडकवून ठेवलंय, माझ्या आईला देखील भडकवलंय. आता मला काय करावं ना तेच कळत नाहीये. तिच्या तोंडून ना फक्त तुझ्याबद्दल वाईट शब्द निघतात, ती तुझ्याबद्दल अजिबात चांगलं बोलत नाही आणि घरात सगळ्यांना सांगत असते की माझीच बहीण किती नालायक आहे, लग्नातून पळून गेली आणि मग मला हे सर्व करावं लागलं, हे सर्व ती सांगत असते. हे ऐकून नैनाला खूप मोठा शॉक बसलेला असतो. नैना म्हणत असते की नाही, असं कधीच होऊ शकत नाही, कारण कला माझ्याबद्दल असा कधीच विचार करणार नाही आणि कला माझ्याबद्दल असं बोलणं तर शक्यच नाहीये. परंतु राहुल तिच्या मनात भरवत असतो की नैना तू खूप भोळी आहेस, असं काहीच नाहीये, तुझी बहीण खूप मोठी वैरी आहे तुझी. अगं जे काही झालंय ना ते फक्त तिच्यामुळे झालंय आणि आज आपल्या लग्नाला जो प्रॉब्लेम येऊ शकतो ना तो फक्त तिच्यामुळे येऊ शकतो आणि जर तिला कळलं ना की आपण दोघं लग्न करतोय तर मग मात्र काही खरं नाही, ती आपलं लग्न कधीच होऊ देणार नाही, कारण हे सुख संपत्ती ऐश्वर्य फक्त तिला एकटीला अनुभवायचंय, ती यामध्ये तुला कधीही भागीदार करणार नाही. आणि मला तर असं वाटतं ना की अद्वैतचं तिच्यावर आधीपासूनच प्रेम होतं, अद्वैत तिला आवडत होता आणि काहीही करून तिला हे सुख संपत्ती ऐश्वर्य मिळवायचं होतं, म्हणून प्रत्येक वेळी ती आमच्या घरामध्ये काही ना काहीतरी कारणाने यायची, अद्वैतच्या मागं लागून यायची, नाहीतर अद्वैतला ती कायम दिसायची. हे सगळं का होत असेल तू याचा एकदा विचार कर, कारण याचा अर्थ हे करण्याचा तिचा आधीपासूनच प्लॅन होता आणि आपण लग्नातून पळून जाणं हे तर फक्त एक निमित्त झालं आणि यातून तर तिचंच भरलं गेलं ना सगळं. असं काहीतरी आता राहुलने नैनाच्या डोक्यात टाकलेलं असतं. त्यामुळे नैनाला असं वाटत असतं की आपली खरी शत्रू म्हणजे फक्त आणि फक्त कला आहे. कलाने प्रत्येक वेळी तिच्या सुखाचा विचार केला आणि मला मागं ठेवलं. कला किती स्वार्थी आहे, तिने अद्वैत सोबत लग्न केलं ते फक्त संपत्तीसाठी, कारण चांदेकरांच्या घरच्या साड्या तिला नेसायच्या होत्या, ज्वेलरी घालायची होती, सगळं ऐश्वर्य तिला अनुभवायचं होतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्यात. आणि मग तिला आठवते की मेहंदीच्या वेळी तिने कलाच्या हातावर अद्वैतचं नाव बघितलेलं असतं आणि मग तिला जाणवतं की याचा अर्थ अद्वैतवर हिचं आधीपासून प्रेम होतं, हिला अद्वैत आधीपासून आवडत होता आणि हिला माझं सुख अजिबात देखवत नव्हतं, हिला खरं तर माझं अद्वैत सोबत लग्न होत होतं हेही देखवत नव्हतं आणि माझीच बहीण आता माझ्यावर जळायला लागली आणि तिला माझं सुख बघवत नाहीये, असा गैरसमज आता नैनाला झालेला असतो आणि हे सगळं विष आता राहुलनेच तिच्या मनामध्ये पेरलेलं असतं. परंतु राहुल नैनाला दिलासा देतो की तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करणार आहे आणि आपण त्या कलाला सुद्धा बरोबर धडा शिकवू, परंतु आता तू घरी जा आणि इथे अजिबात थांबू नको, कारण तुला जर इथे कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे नैना आता तिथून निघून आलेली असते. राहुल सुद्धा आता इकडे आलेला असतो. तर अद्वैत आता कलाला म्हणत असतो की ठीक आहे, तू पोलीस कंप्लेंट केली आहे ना नैनाची, बरं झालं, तशी पण मला ती हवीच होती आणि मला तिला जाब विचारायचं आहे की ती कुठल्या मुलासोबत पळून गेली आणि तिने माझ्यासोबत असं का केलं. जेव्हा राहुल हे सर्व ऐकतो तेव्हा त्याला खूप भीती वाटते. राहुल आता सावरासावर करायला लागतो आणि म्हणत असतो की अरे अद्वैत ब्रो, तू कशाला मागे लागतो या गोष्टींच्या, आज तुझी अॅनिव्हर्सरी आहे आणि त्या दीनदबडीच्या मुलीसाठी तू कशाला तुझा वेळ वाया घालतोय. तर कला आता राहुलला म्हणते की राहुल, कधी कधी तू इकडनं बोलतो कधी तिकडनं बोलतो, म्हणजे जेव्हापासून मी घरात आली आहे तेव्हापासून मी तुझी एक गोष्ट ऑब्झर्व करतेय, नक्की तू आहेस तरी कोणाच्या साईडने, कधी तू माझ्या साईडने बोलतोस कधी अद्वैतच्या साईडने बोलतोस आणि तुझे रंग मला हळूहळू दिसू लागलेत. असं म्हटल्यावर आता राहुल मात्र प्रचंड घाबरलेला असतो आणि ह्या कलाला माझ्याबद्दल काही समजलंय की काय असं त्याला आता शंका यायला लागते. तर मित्रांनो, हा ट्विस्ट इथेच संपतोय. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.